कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसं पुढे नजरेला तुमची सगळी नजर आणि ध्यान तिकडे माहेरला, सासरच्या गोष्टींकडे लक्ष कसं जावं? आमची चूक आहे, अधून मधून तुमची व्यसन आम्ही सैल सोडत असतो ना। कायम आवळायला लावू नका। मालक, मी लगेच दुसरा भात घालते। काय नको, तोंडातला घास काढून परत भरवायची नाटक लय झाली तुमची। चला निघाय, जेवणाची इच्छाच गेली। आमचा हात उठण्या अगोदर निघाय। हा, डॅडी, हाताना जो जेवणात खडा येतो तो थुकून फिकून देता येतो, पण आपल्या आयुष्यात आपल्या वाटत जे खडे येतात ना त्यांचं काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपली राजकीय कारकिर्दी आहे ना लय खराब होईल, जशी या खड्यामुळे झाली। असलं खडं जिथं तिथं असतात चिरंजीव। अर्जुनागत बेरकी नजर ठेवायची, नसल्या खड्यांना अलगत बाजूला करायची। माझी मस्त इच्छा आहे हो, पण तुम्ही ती करू दिलं पाहिजे ना। आलं लक्षात तुम्ही कुठल्या खड्याबद्दल बोलताय ते। आमच्या वाटतले असे सगळे खडे आम्हाला अलग हळूहळू असे बाजूला करायचे। डोक्यात लय काही शिस्तय, हे आल्यावर सांगतो। तयारी ठेवा, बाकी आम्ही बघतो। अहो काय करताय ही? चाव तू गेला असता की सगळा, कुठं लक्ष आहे तुमचं? अक्का, कसला विचार करताय? अक्का हे बघा, जे झालं ते झालं। आता दादासनी बरं वाटतंय का नाही, मग तो विचार आता सोडून द्या बरं। आणि मालक काय आज असं वागते ते का? मालकांच्या वागण्याचा विचार नव्हते का करत मी? मग मला आता तुला कसं सांगू आणि काय सांगू मी? रोज काय तर नवीन घडतंय, रोज वाटतंय उद्याचा दिवस चांगला उगवल, उद्या काहीतरी चांगलं घडल, पण तसं काही होतच नाहीये। सगळं उलटच घडतंय, सगळं असं हिसकटच चाललंय। माणसानं किती किती आणि काय काय म्हणून सावरायचं मला सांग की। अक्का, अक्का ओरडू नका की, शांत व्हा बघू। तुम्ही बसा बघू, इथं बसा, एकदम शांत व्हा। रडायचं पहिलं बंद करा। अक्का हे बघा, असं गोष्टी मनात साठवून मनावरचं वजन वाढवून घेऊ नका। काय असेल ते मन मोकळेपणाने बोला बघू। आता सांगा मला, काय झालंय नक्की? मला काल मी सांगताय अक्का? म्हणजे अक्का, आपल्या सूर्यानं काही बी केलेलं नाहीये। या सगळ्यात सूर्याची काही बी चूक नाहीये। आपल्याला असं वाटत होतं की सूर्याचं तुळजावर प्रेम आहे म्हणून त्यानं तिला पळवून नेलं आणि तिच्याशी लगीन केलं, पण प्रत्यक्षात तुळजाचं दुसऱ्याच कुठला तर पोरावर प्रेम आहे आणि तिनं ते आपल्यापासून लपवून ठेवलं। तुळजानं विश्वासघात केलाय आपला। अक्का, असंच जर असतं तर तुळजा सूर्याबरोबर कशाला पळून गेली असती? अहो, तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याच बरोबर गेली असती। अगं, तोच विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली मला। काही अंदाज बांधता येईना, काय कळना झालंय। पण मला एक कळतंय मालन,
माझा सूर्यालाही स्वच्छ मनाचा आहे ग, नितळ मनाचा आहे पाण्यासारखा. जे आत आहे तेच बाहेर आहे. तू कधी चुकीचं काही करणार नाही. मला अपघातानं का होईना तुळजाचं सूर्याबरोबर लगीन झालं हे चांगलंच झालं. तुळजासाठी सूर्याच योग्य जोडीदार आहे. होय, ते समजा आहेच की, पण ही समजा काय प्रकरण आहे हे तर आपल्याला कळायलाच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही फिरून फिरून तोच विचार करत बसणार आणि मन पोखरत बसणार. खरं आहे तुझं. मला तुळजाशी बोलावंच लागल. त्यासाठी तिला एकदा भेटावं लागल. होय, पण कसं भेटणार? आता ठीक आहे. हा, आता बघ कसला भारी दिसतोयस तू. ही तुळजा का येणं झाली खाली, हिला एकदाच सिद्धार्थ बद्दल सांगून टाकतो, म्हणजे माझं तरी कामात लक्ष लागल. दादा हा, काय बघतोय? कुठं काय, ते मान आवडलेली ना ती मोडत होतो. दादा आली बघ वहिनी. तुळजा जरा बोलायचं होत. तुळजा, ए तुळजा, हायस का ग पोरी? गंगा मावशी, सकाळी सकाळी इकडे कसं काय? निरोप घेऊन आली होती शालन अक्काचा. काय निरोप आहे आईचा? ती थोड्या वेळानं देवळात येणार आहे, तुला भेटायला बोलवलंय. एकदम असं अचानक? घरी सगळं ठीक तर आहे ना? डॅडीने काही केलं नाहीये ना? तसं तर काय वाटलं नाही बघ. आणि अक्का नुसतं तुला बोलवून म्हणाल्या, कशासाठनं काय म्हणल्या नाही. काय झालं नसेल, आत्यानं आठवण काढली असेल तुझी, मग बोलवलं असेल भेटायला. तुझा भेटून चालेल. झालं माझं काम, जाते मी. अगं मावशी, चहा तर पिऊन जा. घरातलं काम पडले ती, पुढच्या वेळेला मी चहा घेऊन जाईन. येते ग. तुळजा, हा, जाता तर सोडतो. चल. नाही नको, तू तेजू आणि भाग्याला सोड, मी माझी एकटी जाईल. वहिनी, अगं एकटी कशाला जाते? आपण दोघे जाऊ, मला बाजारात जायचंच आहे. हो चालेल. चल. हो. दादा, मी शाळेतल्या पोरांचे पेपर घ्यायचे विसरले, मी आले घेऊन. मी पण आले. आता तुळजाला सोडायला गेलो असतो तर सिद्धार्थ बद्दल सांगता तरी आला असतं. यो पण चान्स हुकला. सारखं काय ना काहीतरी आड येतेस. आता कसं सांगू तिला सिद्धार्थ बद्दल? तिला हे सगळं कळणं लई गरजेचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.